हॅलो एव्हरीवन. आपण लास्ट व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्रीचे सगळे बेसिक फॉर्म्युले कव्हर केले, ज्याच्यामध्ये आलाड अँगल्स आणि ट्रिग्नोमेट्रीचे व्हॅल्यू असलेले सगळे एक्झाम्पल आपण बघितले. आता या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट असे फॉर्म्युले बघणार ट्रिग्नोमेट्रीचे, जे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण तिथे सबस्टिट्यूशन म्हणून यूज करत असतो. तर आपण स्टार्ट करूया साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी पासून. तर आपल्याकडे साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी याचे स्टार्टिंगला 4 फॉर्म्युले आहेत. तर या 4 फॉर्म्युलासाठी आपल्याला त्या फॉर्म्युलेची सिक्वेन्स खूप मॅटर करते. सिक्वेन्स म्हणजे काय? साईनसाठी आपली सिक्वेन्स असते साइन कॉस कॉस साइन. म्हणजे काय? इथे अगोदर आपण साइन कॉस कॉस साइन हे लिहून घेतो. यांच्या समोर काय असेल तर ऑब्विसली अँगल्स असतील. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. फक्त एवढं लक्ष ठेवा, साइन आणि कॉस हे एकमेकांमध्ये अल्टर झालेत, एकमेकांमध्ये इंटरचेंज झाले. मग हे इंटरचेंज झाले असतील तर आपण हे प्लस साइन असेल तर इकडे प्लसच साइन घेणार, प्लसचं मायनस करणार नाही. का बरं? कारण फंक्शन अल्टर झाले असेल तर साइन अल्टर करायचं नाही. इथे पण साइन दिसतोय, मग इथे पण आपण फॉर्म्युला तयार करणार. साइन ए कॉस बी मायनस असेल तिकडे मायनस कॉस ए साइन बी. हा आपला सेकंड फॉर्म्युला तयार झाला. नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये आता कॉसची सिक्वेन्स काय एकदा नीट बघूया. साइन साठी तर साइन कॉस कॉस साइन, तशी कॉस साठी आपण सिक्वेन्स तयार करणार कॉस कॉस आणि साइन साइन. मग त्यांच्या समोर काय अँगल घ्यायचे? ए बी आणि ए बी. आता कॉस कॉस हे अल्टर झालेलं नाही, जसे साइन कॉस एकमेकांमध्ये अल्टर होत होते. मग अल्टर झालेलं नसेल तर आपण प्लस साइनचा आपण इकडे अल्टरनेट साइन मायनस घेणार आणि कॉस ए मायनस कॉस बीचा फॉर्म्युला काय तयार होईल? मग आता कॉस ए कॉस बी मायनस असेल तर तिकडे प्लस साइन ए साइन बी. हे खूप इम्पॉर्टंट 4 फॉर्म्युले आपण तयार केलेले आहेत. आता नेक्स्ट फॉर्म्युला बघूया टॅन ए प्लस बीचा. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला असतो आपला टॅन ए प्लस टॅन बी हे न्यूमरेटरला अपॉन डिनॉमिनेटरला. आता जर वरती प्लस असेल न्यूमरेटरला तर डिनॉमिनेटरला आपण 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी असं लिहू शकतो. दिस इज फॉर्म्युला फॉर टॅन ए प्लस बी. मग आता टॅन ए मायनस बीचा काय फॉर्म्युला असेल बरं? सिम्पल आहे, इथं प्लस असेल तर वरती प्लस, मायनस खाली असेल. मग आता टॅन ए मायनस बीच्या वेळेस टॅन ए न्यूमरेटरला मायनस साइन टॅन बी अपॉन डिनॉमिनेटरला 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. हे झाले आपले सगळे फॉर्म्युले प्लस आणि मायनसचे फॉर साइन कॉस अँड टॅन. तर हे पहिले अगोदर सगळे लिहून घ्या, नंतर आपण डबल अँगल्स खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युलाकडे आपण जाणार आहोत. अगोदर हे सगळे लिहून घ्या. नेक्स्ट फॉर्म्युला आपण तयार करणार डबल अँगलसाठी. डबल अँगल पहिला कोणाचा? तर डबल अँगल पहिला आपण साइनचा तयार करूया, साइन ऑफ 2 थिटा. आता इथे थिटा हा अँगल आहे, इथे आपण 2x पण म्हणू शकतो, 2a पण म्हणू शकतो. असा आपण अँगल आहे म्हणून आपण थिटा घेतला. तर अगोदर मी त्या 2 थिटाला साइन ऑफ थिटा प्लस थिटा असं लिहू शकतो. आता आपण इथे यूज करणार साइनची सिक्वेन्स. साइनसाठी आपण सिक्वेन्स काय कन्सिडर केली होती? साइन कॉस कॉस साइन. तर मग आता इथे आपण ती अप्लाय करूया. म्हणजे मला भेटल साइन थिटा कॉस थिटा प्लस कॉस थिटा साइन थिटा. वी नो दॅट कॉस थिटा इंटू साइन थिटा कॅन बी रिटन एज साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे हा कॉस इंटू साइन आपण साइन इंटू कॉस पण लिहू शकतो. त्यामुळे साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू कॉस थिटा मला फायनली भेटेल 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा झाला माझा फर्स्ट फॉर्म्युला ऑफ साइन 2 थिटाचा. दिस इज आवर फर्स्ट फॉर्म्युला फॉर साइन 2 थिटा. आता डिनॉमिनेटरला साइन 2 साइन थिटा इंटू कॉस थिटाच्या कोणीच नाही आहे. कोणीच नाही म्हणजे काय असेल? 1 असेल. म्हणजे आपण नेक्स्ट फॉर्म्युला तयार करताना साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन 1 असं लिहू शकतो. आता हा जो 1 मी लिहिलेला आहे त्या 1 ऐवजी मी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा याला रिप्लेस करेल. कॉस स्क्वेअर थिटा
प्लस साईन स्क्वेअर थिटा. आता नीट लक्षात घ्या, प्रत्येक फॉर्म्युला डबल अँगल फॉर्म्युला एकतर आपला साईन कॉस मध्ये असतो किंवा टॅन मध्ये असतो. मग टॅन मध्ये जाण्यासाठी आता आपण काय करायला पाहिजे, नीट लक्ष देऊन बघा. आपल्याला एवढं माहिती आहे की टॅन हा साईन अपॉन कॉसचा रेशो असतो. माझ्याकडे साईन स्क्वेअर आलाय, मग याला डिवाइड कशाने केलं टॅन स्क्वेअर येईल, तर कॉस स्क्वेअरने. मग फक्त एकालाच कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं का, नाही, तर पूर्ण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना आपण कॉस स्क्वेअरने डिवाइड करू शकतो. देअरफॉर इट कॅन बी रिटन एज 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आपण न्यूमरेटरला कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं अपॉन, आता डिनॉमिनेटरला पण कॉस स्क्वेअरने डिवाइड करूया. डिनॉमिनेटर आपलं होतं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. दोघांना हे कॉमन डिनॉमिनेटर आपला कॉस स्क्वेअर आला, प्लसमुळे तो आपण दोघांना स्प्लिट करू शकतो. डिनॉमिनेटर आला कॉस स्क्वेअर थिटा, याचा पण डिनॉमिनेटर कॉस स्क्वेअर थिटा. आता ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळेल की एक कॉस न्यूमरेटरला कॅन्सल होतोय, साइन अपॉन कॉस कोण उरला आपला टॅन थिटा. आपण इकडे लिहून घेऊ शकतो न्यूमरेटरला 2 ॲज इट इज, साइन अपॉन कॉस आपला टॅन थिटा आलाय, अपॉन डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1 प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर ऑब्विसली टॅन स्क्वेअर थिटा. आपला नेक्स्ट फॉर्म्युला आपण तयार केला, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे आपले साइन 2 थिटाचे दोन फॉर्म्युले तयार झालेत. ओके, एवढं पटकन राईट डाऊन करून घ्या. याच्यानंतर आपण कॉस 2 थिटाचे फॉर्म्युले बघूया. तर आपण लास्ट स्लाइडमध्ये साइन 2 थिटाचे दोन फॉर्म्युले बघितले. एक आपल्याला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला भेटला होता 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, आणि दुसरा जो फॉर्म्युला आपण बघितला तो 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आपल्याला भेटलेला आहे. आता कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला पण सेम वेने आपण फाइंड आउट करू शकतो. लेट कॉस 2 थिटा कॅन बी रिटन ॲज कॉस ऑफ थिटा प्लस थिटा. इथे पण आपण आता काय यूज करणार, कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करणार. कॉस साठी आपली काय सिक्वेन्स असते, कॉस कॉस साइन साइन. त्यामुळे मी इथे लिहून घेणार कॉस थिटा इंटू कॉस थिटा, प्लस असेल तर इकडे आता मायनस येईल साइन थिटा इंटू साइन थिटा. तर आपल्याला माहिती आहे व्हॉट इज कॉस इंटू कॉस, तर कॉस स्क्वेअर थिटा. देअरफॉर इट कॅन बी रिटन ॲज कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दिस इज आवर फर्स्ट फॉर्म्युला फॉर कॉस 2 थिटा. ओके, हा आपला फर्स्ट फॉर्म्युला झाला कॉस 2 थिटाचा, विच इज कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. आता जे आपण साइन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यासाठी केलं तेच आपण कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर कॉस 2 थिटाच्या फॉर्म्युल्यासाठी करणार. तर काय करणार, नीट लक्ष देऊन बघा. कॉस 2 थिटा इज इक्वल टू, हा फॉर्म्युला ॲज इट इज लिहून घ्या, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कोणीच नाही म्हणजे कोण असतो 1, आणि त्या 1 ऐवजी आपण काय लिहून घेतो कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता आपल्याला या फॉर्म्युलाला पण टॅन मध्ये घेऊन जायचं आहे. तर लास्ट स्लाइडमध्ये किंवा लास्ट फॉर्म्युलेमध्ये जसं आपण प्रत्येक टर्मला कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं, असंच तिथे आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण कॉस स्क्वेअरने डिवाइड करणार. तर डायरेक्टली आता मी लिहितो कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1 मध्ये आता आपला इथे प्लस असतो, कारण डिनॉमिनेटरला 1 होता, 1 ऐवजी आपण कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर केलं होतं. मग आता कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1 मध्ये प्लस ॲज इट इज, व्हॉट इज साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर इज टॅन स्क्वेअर थिटा. दिस इज माय सेकंड फॉर्म्युला फॉर कॉस 2 थिटा. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ते, कारण हे आपल्याला सबस्टिट्यूशनसाठी यूज करायचे असतात डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनमध्ये. आता अजूनही काही फॉर्म्युला आपण इथे तयार करू शकतो, कसे ते नीट लक्ष देऊन बघा. आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते 1 असते. मग या कॉस स्क्वेअर ऐवजी आपल्याकडे इकडे मी लिहून दाखवतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, हा आपल्याला माहिती आहे हा 1 असतो. मग या फॉर्म्युलावरनं मी कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असं लिहू शकतो. मग कॉस स्क्वेअर थिटाची 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू आपण जर या फर्स्ट फॉर्म्युलामध्ये रिप्लेस केली तर कॉस 2 थिटा इज इक्वल टू आपल्याला भेटेल कॉस स्क्वेअर ऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, पुढे आहे मायनस साइन स्क्वेअर थिटा. देअरफॉर वी गेट 1 मायनस, व्हॉट इज मायनस साइन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, ऑब्वियसली 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. दिस इज आवर नेक्स्ट फॉर्म्युला फॉर कॉस
2 थिटा. सिमिलरली जसं आपण कॉस स्क्वेअर ऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर पुट केलं तसंच आपण साइन स्क्वेअर ऐवजी 1 मायनस कॉस स्क्वेअर पण पुट करू शकतो. ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. आता जो फॉर्म्युला आपण अगोदर यूज केला तो आपल्याला लागणार आहे कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा आपला फर्स्ट फॉर्म्युला आहे ज्याच्यापासून आपण बाकीचे सगळे फॉर्म्युले तयार करतोय. आता एकदा आपण व्हॅल्यू पुट केली कॉस स्क्वेअरची 1 मायनस साइन स्क्वेअर. आता साइन स्क्वेअरची व्हॅल्यू आपण पुट करूया 1 मायनस कॉस स्क्वेअर. देअरफॉर फर्स्ट कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज मायनस साइन स्क्वेअर ऐवजी आपण लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता मी ब्रॅकेट का बरं घेतले? ब्रॅकेट आपले प्रोटेक्शन म्हणजे खूप इम्पॉर्टंट आपले काय असतात प्रोटेक्शन्स असतात. हे जर यूज केले तरच आपण एक्झाम्पल मध्ये सर्वाइव्ह करू शकतो, अदरवाईज नाही. का बरं? कारण की बाहेर मायनस आहे. आता मायनस साइन आतमध्ये आपल्याला पाठवायचं असेल ब्रॅकेट ओपन करण्यासाठी तर आतमधल्या टर्मचे साइन आपण चेंज करणार आहोत. तर हा कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज मायनसने मध्ये मल्टिप्लाय केलं तर -1 मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर थिटा. Therefore my next formula is coming now cos 2 theta is equal to cos of 2 theta is equal to cos square plus cos square is 2 cos square theta minus 1. हे जिथे जिथे मी बॉक्स करतोय ते खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ते आपण एकदा परत याच्यानंतर लिहून घेणार आहोत. पण आता अजून एक फॉर्म्युला म्हणजे तयार होत आहे ते एकदा बघा. आता हा -1 आहे. हा -1 जर मी इकडे आणला तर प्लस होईल. म्हणजे मला लिहून घेता येईल 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. याला पण आपण बॉक्स करूया. ओके. आता या फॉर्म्युलाला नीट ऑब्झर्व करूया. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. खूप ठिकाणी आपण याचा यूज करणार आहोत. तर नीट ऑब्झर्व करा. ब्रॅकेटमध्ये कॉसच्या समोर 2 थिटा आलाय तर 2 थिटाच्या हाफ अँगल थिटा आपल्याला इकडे दिसतोय. जर 1 प्लस कॉस ऑफ 4 थिटा असेल तर याचा आन्सर काय येईल? मग आता 2 थिटाचा हाफ थिटा असेल तर 4 थिटाचा हाफ 2 थिटा. देअरफॉर 2 कॉस स्क्वेअर ऑफ 2 थिटा. आपण असे खूप सारे फॉर्म्युले यावेळी तयार करू शकतो. आता हे जसं आपण तयार केलं तसंच लास्ट स्लाइडमध्ये आपल्याकडे हा एक फॉर्म्युला होता. इथे पण आपला एक नवीन फॉर्म्युला तयार होतोय. कसा ते बघा. आता -2 साइन स्क्वेअर थिटा इकडे पाठवतो प्लस 2 साइन स्क्वेअर थिटा होईल. कॉस 2 थिटा तिकडे पाठवतो मायनस कॉस 2 थिटा होईल. आता हा फॉर्म्युला आपण इथेच लिहून घेऊया. सपोज मी कॉस 2 थिटा तिकडे पाठवलं तर मला भेटेल 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू -2 साइन स्क्वेअर थिटा इकडे आला तर आपल्याला भेटेल 2 साइन स्क्वेअर थिटा. हा जो फॉर्म्युला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. नीट बघा. 1 मायनस कॉस 2 थिटा असेल तर 2 साइन स्क्वेअर थिटा. आपण याला इकडे लिहून घेऊया. 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. आता कोणकोणते फॉर्म्युले सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माहिती का? हे 2 खूप इम्पॉर्टंट आहेत. फक्त नीट ऑब्झर्व करून बघा. आता इथे 1 प्लस असेल तर 2 कॉस स्क्वेअर, 1 मायनस असेल तर 2 साइन स्क्वेअर. कॉसच्या पुढे जो अँगल आहे 2 थिटा त्याचा हाफ एक अँगल थिटा आपल्याला इकडे घ्यायचा आहे. सेम कॉसच्या पुढे 2 थिटा असेल तर हाफ अँगल आपल्याला इकडे घ्यायचा आहे. म्हणजे प्लस असेल तर कॉस स्क्वेअर, मायनस असेल तर साइन स्क्वेअर. बस. याच्या व्यतिरिक्त कॉस 2 थिटाचे कोणतेही फॉर्म्युले आपल्याकडे आता उरलेले नाही. एकदा आपण सगळे फॉर्म्युले एकदा नेक्स्ट स्लाइड वरती लिहून घेऊया. तर मला कॉस 2 थिटाचा पहिला फॉर्म्युला भेटला होता कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट फॉर्म्युला मला भेटला कॉस 2 थिटाचा इन टर्म्स ऑफ टॅन. कसा आणला होता? 1 ने डिवाइड केलं, 1 ला कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर केलं. प्रत्येक टर्मला आपण कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं आणि मला नेक्स्ट फॉर्म्युला भेटला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे 2 फॉर्म्युला तर आपले इम्पॉर्टंट होतेच. पण नेक्स्ट फॉर्म्युला आपण कसे तयार केले नीट लक्ष देऊन बघा. नेक्स्ट फॉर्म्युलासाठी आपण काय केलं? कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअरने रिप्लेस केलं. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर आपल्याला भेटला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट फॉर्म्युला कॉस 2 थिटा इज इक्वल टू. आता आपण कॉस स्क्वेअरला रिप्लेस केलं. आता साइन स्क्वेअरला जर रिप्लेस केलं तर साइन स्क्वेअर ऐवजी आपण रिप्लेस करणार 1 मायनस कॉस स्क्वेअर. मग ब्रॅकेटच्या बाहेरच्या मायनसने साइनने मल्टिप्लाय केलं तर मायनस कॉस स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर होईल. कॉस स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 2
कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 इज माय नेक्स्ट फॉर्म्युला. आणि हेच थोडेसे इकडे तिकडे केले की आपले नवीन फॉर्म्युले तयार होतात. हा -1 इकडे आला की 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा, आणि प्लस ऐवजी मायनस असेल तर तिकडे कॉस स्क्वेअर ऐवजी साइन स्क्वेअर, म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटाचा आपल्याला फॉर्म्युला भेटला होता 2 साइन स्क्वेअर थिटा. हे 1 2 3 4 5 आणि 6 खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण इथे बघितले आहेत. सगळेच्या सगळे आपण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये यूज करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग टाइम पटकन सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. तर आपण कॉस 2 थिटाचे सगळे फॉर्म्युलेज बघितले. लास्ट स्लाइड मध्ये आपण सगळे लिहून पण घेतले. आता जाऊया tan 2 थिटाकडे. tan 2 थिटा इज इक्वल टू, एकतर आपण साइन 2 थिटा आपण कॉस 2 थिटा असं पण लिहू शकतो. चला त्याच वेळी लिहून घेऊ आपण. इट कॅन बी रिटन एज साइन 2 थिटा अपॉन कॉस ऑफ 2 थिटा. तर आपल्याला माहिती आहे साइन 2 थिटाचा टॅन मध्ये आपला एक फॉर्म्युला होता. काय होता तो फॉर्म्युला? 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा आपला इन टर्म्स ऑफ टॅन मध्ये साइन 2 थिटाचा फॉर्म्युला होता. आणि कॉस 2 थिटाचा इन टर्म्स ऑफ टॅन होता 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर कोण कोण कॅन्सल होते आपण नीट बघितलं तर आपला डायरेक्टली डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे दोघांचा कॅन्सल झाला आणि आपल्याला फॉर्म्युला भेटतोय 2 tan थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा आपला फॉर्म्युला तयार होतोय tan 2 थिटाचा. हा पण इम्पॉर्टंट आहे. हा थोडा साइन 2 थिटा सारखा दिसतोय. फक्त चेंज एवढा आहे साइन 2 थिटाचा डिनॉमिनेटर प्लस असतो, tan 2 थिटाचा डिनॉमिनेटर मायनस असतो. बाकी काही चेंज नाहीये. ओके, राईट डाऊन फास्ट. पॉज करूनही तुम्ही लिहू शकता. आपण पुढे जाऊया. आता डबल अँगलचे सगळे फॉर्म्युले आपण घेतले. साइन 2 थिटा, कॉस 2 थिटा, tan 2 थिटा आपण सगळं काही कव्हर केलं. आता जाऊया ट्रिपल अँगलकडे. ट्रिपल अँगलकडे जाण्यासाठी आपल्याकडे पहिला आपला फॉर्म्युला असतो साइन 3 थिटाचा, नंतर आपण तयार करतो कॉस 3 थिटा, आणि शेवटचा आपला फॉर्म्युला टॅन ऑफ 3 थिटा. तर इथे सिक्वेन्स आपली अशी लक्षात ठेवायची आहे. इथे 3 4 कॉस साठी 4 3 आणि टॅन 3 थिटासाठी आपण टॅन 2 थिटाचा यूज करणार. 3 4 म्हणजे काय तर अगोदर 3 4 लिहून घ्यायचं. इथे 4 3 म्हणजे काय 4 आणि 3 लिहून घ्यायचं अगोदर. दोघांमध्ये मायनस साइन द्यायचं आहे. आता साइन असेल तर इथे साइन थिटा, इकडे पण साइन थिटा. कॉस असेल तर 4च्या समोर कॉस थिटा, इकडे पण कॉस थिटा. आता उरला प्रश्न क्यूबचा. क्यूब कोणाला द्यायचा? जिथं 4 असतो ना त्या साइनच्या पॉवरला 3, जिथे 4 असतो त्या कॉसच्या पॉवरला 3. झाले आपले फॉर्म्युले साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा. खूप सोपे फॉर्म्युले. यू कॅन इझिली रिमेंबर बाय युजिंग 3 4 and 4 3 ट्रिक. नाव tan 3 थिटा. आता tan 3 थिटा साठी आपण tan 2 थिटाचा डिनॉमिनेटर घेऊ. tan 2 थिटाचा डिनॉमिनेटर माझ्यामध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर होता. 1 मायनस थोडीशी जागा ठेवूया पुढे टॅन स्क्वेअर थिटा. न्यूमरेटरला आपण टॅन थिटा मायनस टॅन थिटा. आता 3 ची सिक्वेन्स आहे इथे. 3 ची सिक्वेन्स कधी नीट लक्ष देऊन बघा. 3 tan थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. झाले माझे सगळे फॉर्म्युले साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा अँड टॅन 3 थिटा. ओके, राईट डाऊन फास्ट. तर आपण सगळे डबल अँगल ट्रिपल अँगलचे सगळे फॉर्म्युले कव्हर केले. आता आपण जाणार फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्याकडे. आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती सुद्धा आपले खूप सारे एक्झाम्पल डिपेंड असतात. तर सुरुवात परत एकदा आपली साईनने होते. साइन ए प्लस साइन बी, साइन ए मायनस साइन बी. लक्षात असं ठेवायचं आपल्याला. आता इथे नंबरिंग लक्ष ठेवायचं आहे. पहिलं आपल्या साईनचे फॉर्म्युले आहेत. का बरं? कारण आपल्या आयुष्यात पहिलं कोण आलं? साइन आलं. नंतर आपल्या आयुष्यात नंतर कॉस, नंतर टॅन वगैरे आपल्या आयुष्यात म्हणजे आपण त्याचा अभ्यास करत गेलो. म्हणून अगोदर स्टार्टिंग साइन पासून करायचे. साइन ए प्लस साइन बी, साइन ए मायनस साइन बी, नेक्स्ट कॉस ए प्लस कॉस बी आणि लास्ट कॉस ए मायनस कॉस बी. नीट लक्ष देऊन बघा.
कुठेही साइन आणि कॉस एकमेकांमध्ये अल्टर झालेले नाहीयेत. म्हणजे काय की साइन ए प्लस कॉस बी आपल्याकडे फॉर्म्युला नाहीये. आपल्याकडे साइन ए प्लस साइन बीचा आहे, कॉस ए प्लस कॉस बी आणि कॉस ए मायनस कॉस बीचाच आहे. तर इकडे आपण आता लेफ्ट साइड आपण तयार केली. राईट साइड साठी आपण काय लक्षात ठेवायचं, नीट लक्ष देऊन बघा. सगळ्यांना अगोदर 2 2 2 2 2 आपण सगळ्यांच्या समोर लिहून घेतो. लास्टला फक्त मायनस साइन. आता साइन साठी आपण काय सिक्वेन्स लक्षात ठेवली होती, साइन कॉस कॉस साइन. तीच सिक्वेन्स आपण इथे यूज करणार आहोत. कशी सिक्वेन्स यूज करायची, नीट लक्ष देऊन बघा. अगोदर साइन कॉस कॉस आणि साइन, ही झाली साइन साठीची सिक्वेन्स. कॉस साठी काय सिक्वेन्स होती आपली, कॉस कॉस साइन साइन. म्हणून मी अगोदर इथे कॉस कॉस साइन साइन असं आपण लिहू शकतो. आता यांच्या समोर काय असेल तर आपले सगळे अँगल्स असतील, कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या समोर आपण अँगल्स लिहू शकतो. आता ब्रॅकेट मी थोडीशी मोठी केली म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं याच्यामध्ये आहे. आता आपले अँगल ए आणि बी आहेच ना, तर आपण इकडे अँगल ए आणि बी आहे, ए आणि बीच लिहिणार. पण फर्स्ट अँगल आपला ए प्लस बी बाय 2, आपला फर्स्ट अँगल आलाय ए प्लस बी बाय 2 आणि सेकंड अँगल ए मायनस बी बाय 2. असंच आपण सगळीकडे ते अँगल कॉपी पेस्ट करून घेणार. आणि इकडे ए मायनस बी बाय 2. हे सगळे फॉर्म्युले आपले कशाचे आहेत, फॅक्टरायझेशनचे. आपण फॅक्टरायझेशन का बरं म्हटलो, तर फॅक्टर म्हणजे काय, 6चे फॅक्टर काय असतात 2 × 3 किंवा 2 and 3. आता 6ला आपण 2 × 3 असं लिहू शकतो, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. म्हणून आपण इकडे सगळे प्लस मायनस जरी असले, पण इकडे आपला आन्सर येताना 2 × साइन × कॉस, इकडे सगळं आपलं काय मल्टिप्लिकेशन. म्हणजे हे सगळे आपले फॉर्म्युले कसे आहेत, फॅक्टरायझेशनचे. याच्यानंतर आपण डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले लिहून घेणार, पण अगोदर हे सगळं लिहून घे. तर लास्ट आपण फॅक्टरायझेशन सगळे फॉर्म्युले बघितले. आता आपण डिफॅक्टरायझेशनचे सगळे फॉर्म्युले बघणार. तर फॅक्टरायझेशन मध्ये जे केलं, आता आपल्याला त्याच्या रिव्हर्स ऑपरेशन सगळे करायचे आहेत. रिव्हर्स ऑपरेशन म्हणजे काय, तर रिव्हर्स वेने. ओके. आता तर या अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले बघितले. तर आपण आता डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले बघणार आहोत. जे फॅक्टरायझेशन मध्ये केलं, लेफ्ट साइड एक होती, राईट साइड आपले ते सगळे फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले होते. आता आपण उलट म्हणजे रिव्हर्स वेने जाणार आहोत. म्हणजे काय, जी आपली राईट साइड होती ना, ती आता आपली लेफ्ट साइड असणार आहे. तर राईट साइडला जे होते ते आपली सिक्वेन्स होती, आपण ती लक्षात ठेवलेली होती. आपल्याला माहिती आहे की सगळ्या चारही फॉर्म्युल्यांच्या समोर आपले 2 होते. म्हणून अगोदर आपण सगळं आपण 2 लिहून घेऊया, लास्टला मायनस साइन. तर आपली सिक्वेन्स काय होती तिकडे, साइन कॉस कॉस साइन. आणि शेवटच्या दोघांसाठी सिक्वेन्स होती आपली कॉस कॉस साइन साइन. इकडे आपण इक्वल टू लिहूया, कारण रिव्हर्स वेने आपण जातोय. आता तुम्ही फॅक्टरायझेशन मध्ये बघितलं असेल तर अँगल आपले ए आणि बी लेफ्ट साइडला होते. इकडे पण आपले अँगल ए आणि बीच आपल्या लेफ्ट साइडला असणार आहेत. अँगल फर्स्ट ए, सेकंड अँगल बी, ए अँगल बी अँगल, सिमिलरली फॉर ऑल द फंक्शन्स. ओके. ही आपली लेफ्ट साइड आपण तयार केली आहे. आता फॅक्टरायझेशनची जी लेफ्ट साइड होती ती आता डिफॅक्टरायझेशनची आपली राईट साइड असणार आहे. मी तिथे काय सांगितलं होतं, आपल्या आयुष्यात पहिलं कोण आलं, साइन आले की कॉस आले. तर ऑब्व्हियसली आपण अगोदर साइन रेशो फाइंड आउट केले होते. म्हणजे अगोदर साइन आणि शेवटी कॉस. म्हणजे अगोदर मी साइन लिहून घेणार, मध्ये आता अँगल नाही लिहायचे, फक्त साइन प्लस साइन, कारण पहिलं प्लस असतो, नंतर साइन मायनस साइन, त्यानंतर कॉस प्लस कॉस आणि लास्ट कॉस मायनस कॉस. तर आता यांच्या समोर अँगल काय असतील, आता शेवटचं फक्त आपलं एवढं बाकी आहे. बाकी आता आपले सगळे फॉर्म्युले आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर आपला फर्स्ट जे फॉर्म्युले आहेत, फर्स्ट जो अँगल आहे आपला सगळ्या ठिकाणी
तर फर्स्ट अँगल आपला ए प्लस बी, सेकंड अँगल आपला ए मायनस बी. फर्स्ट अँगल ए प्लस बी, सेकंड अँगल ए मायनस बी. कॉपी फॉर ऑल. तर एवढेच आपले ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युले आहेत जे आपल्याला कॅल्क्युलस मध्ये यूज होणार आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काहीही नाहीये. तर नीट अभ्यास केला तर खूप इझी आणि एक फॉर्म्युला दुसऱ्यावरती कसा डिपेंड आहे किंवा त्याची सिक्वेन्स कशी आपण सगळं व्यवस्थित बघितलंय. तर त्यामुळे आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की ट्रिग्नोमेट्री एवढी म्हणतो आपण तेवढी पण अवघड नाहीये. फक्त त्याच्यामध्ये एका मागून मागे एक सिक्वेन्स आहे. ती एकदा सिक्वेन्स लक्षात आली की हे फॉर्म्युले इझिली आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जातील. ओके. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू करणार आहोत. डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये आपण अगोदर सीईटीची सगळी थिअरी कव्हर करूया, त्याचे शॉर्टकट्स वगैरे बघूया की एखादा फॉर्म्युला आला किंवा एखादा पॅटर्न तयार होत असला तर त्याचं डायरेक्टली आपण आन्सर कसं काढू शकतो आपण त्याचे पण शॉर्टकट्स बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त 2025चे सगळे MCQ मी सगळे कव्हर करणार आहोत. तर त्यामुळे आपल्या व्हिडिओजला नक्कीच तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. तुम्हाला 2026ची एक्झाम सोपीच जाणार आहे याची मला खात्री आहे. धन्यवाद.